घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजे 8 फेब्रुवारीचा भाग तुम्ही बघितला ना प्रेक्षकांनो, तर तुम्हाला सारंगबद्दल दया पण येईल आणि हसू पण येईल. हसावं की रडावं असं झालंय आज. अरे अरे अरे, त्या ऐश्वर्याने काय हाल केलेत सारंगचे विचारूच नका. आणि इकडे आजीबाई त्या सुमित्राबाईंना घाबरत असते. आता ती जानकी जिंकली तर आपल्याला भीक मागावं लागल. इकडे या अवंतिकाने जानकीला सांगायचा प्रयत्न केलाय की ऐश्वर्याने घर गहाण ठेवलंय म्हणून, पण सौमित्र अवंतिकाचं बोलणं ऐकतो. तर आय गेस सौमित्र कदाचित जानकीला पूर्ण सत्य सांगू देणार नाही असं वाटतंय. आता तुम्ही बघा आणि सांगा मला तुम्हाला काय वाटतंय. तर बघत राहा आजचा पूर्ण एपिसोडचा रिव्ह्यू घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा. तर सुरुवातीला आता हे अंशुमन सगळी तिथे कमेंट्री करतायत की आता पुढची स्पर्धा कशी असणार आहे काय नाही. ऐश्वर्या आता इथे लबाडी करते. अंशुमन सांगतात की आता पुढचा सगळा टास्क आणि स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धकांना इथे टेबलवर फुगे दिसतात ना, तर हे फुगे तुम्हाला फोडायचे. एका टेबलवरचे फुगे फोडणं झाले की लगेच दुसऱ्या टेबलवरचे फोडायचे. सगळा वेळेचा खेळ आहे, दुसरं काही नाही. आता तिथे असलेले एक स्पर्धक विचारतात की आम्हाला हे फुगे कसे फोडायचे, म्हणजे श्रीने फोडायचे की सौने. मग अंशुमन सांगतात की श्रीने फुगे फोडायचे आणि सौने त्यांना मदत करायची आहे. त्यानंतर लगेचच पुढचा टेबल आहे, त्यावर काड्या पेटीने मेणबत्त्या पेटवायच्या आहेत आणि आता काड्याच्या पेटीने सलग मेणबत्त्या पेटवायच्या आहेत. जर चुकून काड्याची पेटी विझली तर पुढची मेणबत्ती पेटवायची नाही, तर सगळ्या मेणबत्त्या पुन्हा विझवायच्या आणि पुन्हा त्या पेटवायच्या. असा काहीतरी भारी गेम आहे प्रेक्षकांनो. हा गेम सगळा ऐकून सगळ्यांना फार एक्सायटेड वाटतंय, पण ऐश्वर्याला वाटतंय की काहीच्या काही गेम आहे बाबा हा. आता पुन्हा एक स्पर्धक विचारतात मेणबत्त्याच्या गेम मध्ये श्रीने पेटवायची आहे मेणबत्ती की सौने. मग अंशुमन इथे जरा गंमत करतात आणि म्हणतात तुमच्या घरी जेव्हा भांडणं होतात तेव्हा सगळ्यात आधी भांडणाची सुरुवात कोण करतं. मग ते स्पर्धक म्हणतात ही माझी बायको. मग अंशुमन म्हणतात अर्थातच इथे पण तेच करायचंय. इथे मेणबत्त्या श्रीने नाही तर सौने पेटवायच्या. सगळेजण हसायला लागतात. मग अंशुमन म्हणतात अहो पण आपली स्त्री जी आहे ना ती घरची लक्ष्मी असते, स्त्रीमुळे घर बहरतं. आता हे तुम्ही बोललात बरं का, म्हणजे भांडणं मी नाही लावून दिलेत म्हणून. तर असो, अंशुमन म्हणतात घरी गेल्यावर काय काय पेटतंय ते तुमचं तुम्ही बघा. सगळेजण हसायला लागतात. तर आता अंशुमनने प्रत्येक टेबल दाखवलेत आणि सांगितलंय की तिसऱ्या टेबलवर यायचंय. त्यानंतर पुढच्या टेबलकडे वळायचे आणि तिथे ना सापशिडी मधला ती सोंगटी असते ना, असे त्यावर नंबर असतात. तर तशी एक मोठी सोंगटी आहे आणि त्या सोंगटीवरती 6 आकडे आले पाहिजे. 3 नाही, 2 नाही, 4 नाही, तर 6 म्हणजे 6 असे 3दा आकडे आले पाहिजेत. आता अंशुमन जेव्हा स्पर्धेचं स्वरूप सांगतात तेव्हा प्रत्येकाला जरा नवलच वाटतंय, बाई काय ही वेगळी आगळी स्पर्धा. मग अंशुमन पुन्हा पुढे सांगतात की आता ह्या टेबल झाला की पुन्हा चौथ्या टेबलकडे वळायचंय आणि तिथे बादली असणार आहे आणि बादलीमध्ये तुम्हाला एक एक बॉल टाकायचे. स्पर्धक विचारतात सर जर बादलीच्या बाहेर बॉल पडला तर तो आणून टाकायचा का पुन्हा बादलीमध्ये. अंशुमन म्हणतात हो आणायचा टाकायचा, पण तुम्हाला वेळेचं भान ठेवायचंय. वेळेच्या आत तुम्हाला ही स्पर्धा पूर्ण करायची. अंशुमन पुढे सांगतात की हे सगळे 4-5 टास्क पूर्ण करून जी जोडी सगळ्यात आधी ती क्रॉस लाईन म्हणजे ती समोर एक लाईन केली आहे त्यांनी पांढरी लाईन, ती लाईन क्रॉस करेल कमीत कमी वेळात, जी जोडी सगळे टास्क पूर्ण करून ती लाईन क्रॉस करेल ती असेल या स्पर्धेची विनर. तर आता ही स्पर्धा खूपच इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे सगळेजण आता टाळ्या वाजवत आहेत. स्पर्धेला सुरुवात होणार आहे. अंशुमन म्हणतात कसा वाटला गेम तुम्हाला. आता सगळेजण म्हणतात सोपं आहे की. अंशुमन म्हणतात नाही नाही, इथे जरा गल्लत करू नका, आयुष्य किती अवघड आहे, मग गेम कसा सोपा असेल. स्पर्धेचा जो ट्विस्ट आहे ना तो आत्ता आहे. आता श्री आणि सौ तुम्ही दोघे मिळून गेम खेळणार आहे हो की नाही, पण ट्विस्ट असा आहे की श्री आणि सौ या दोघांनीही एकमेकांचे पाय बांधून खेळायचे. लहानपणी कशी 3 पायाची शर्यत खेळलो होतो आपण, तसंच श्रीचा उजवा पाय आणि सौचा डावा पाय असा बांधायचा आहे आणि तो पाय बांधून तुम्हाला ही स्पर्धा खेळायची आहे. आता हा टास्क आणि ट्विस्ट ऐकून ऐश्वर्या पिवळी पांढरी पडली आहे, पण जानकी ऋषिकेशला काल रात्रीच प्रॅक्टिस झाली ना, त्यामुळे ते खूप कॉन्फिडंट आहेत. पुढे बघा काय घडलंय. आता सारंगचं तोंड उतरलंय, कसं करावं बाई, काय करावं, ऐश्वर्याला पण कळेना. पुन्हा एक स्पर्धक त्यांच्या मनातली शंका विचारतात, जर एक पाय बांधलेला असताना जोडी एखादी पडली तर काय करायचं. तुम्ही त्या जोडीला बाद कराल का स्पर्धेतून, का म्हणजे पुन्हा एकदा स्पर्धा खेळावी लागेल आम्हाला, नेमकं काय करायचं. मग अंशुमन म्हणतात नाही नाही
नाही हरकत नाहीये, तुम्ही पडलात तरी पुन्हा उभं राहायचं आणि स्पर्धेला सुरुवात करायची आहे. लक्षात ठेवा कमीत कमी वेळात तुम्हाला हे टास्क पूर्ण करायचे आहेत आणि शक्यतो पडू झडू नका, थोडी काळजी घ्या स्वतःची, असं त्यांनी सांगितलंय. चला तर मग स्पर्धेला सुरुवात झाली आहे आणि शेवटून त्यांनी स्पर्धा खेळायला सुरुवात केली आहे. म्हणजे सगळ्यात आधी जानकी ऋषिकेश ही 6वी जोडी आहे ना, ते दोघे जण स्पर्धा सुरू करताय. ऋषिकेश आणि जानकीच्या पायाला अशी ते कापड बांधण्यात येतंय. आता ऋषिकेश आणि जानकीला आठवतं की काल रात्री ओवीने जी शिक्षा दिली त्यामुळे ही स्पर्धा खेळायला जास्ती मजा येणार आहे त्यांना. ऋषिकेश म्हणतो, जानकी आपल्याला ओवीच्या शिक्षेचा फायदा झाला की नाही बघ बरं. आता ऋषिकेश आणि जानकीला काल रात्री केलेली सगळी कामं आठवतायत. मग जानकी म्हणते ऋषिकेशला, ऋषिकेश काही म्हणा, काहीतरी आशीर्वादच आहे आपल्या डोक्यावर देवाचा, म्हणजे म्हणूनच ओवीला अशी बुद्धी आली असावी आणि तिने आपल्याला अशी शिक्षा दिली असावी, हो की नाही. आता ऋषिकेश आणि जानकी खुश झालेत. ऋषिकेश म्हणतो, जानकी आता दाखवून देऊ आपण सगळ्यांना आपण दोघं किती भारी आहोत ते. जानकी म्हणते, हेही दाखवून देऊयात की आपण आपल्या दोघांमधलं कोऑर्डिनेशन कसं आहे ते. आता ओवी खूप खुश झाली आहे बरं का आणि या दोघांकडे बघून स्माइल करते आणि ऑल द बेस्ट देते दोघांना. पण आता टेन्शन आलं ना सारंगला आणि ऐश्वर्याला. प्रेक्षकांनो इथून पुढे ना एपिसोड स्किप करूच नका, एवढी मजा येणार आहे तुम्हाला माझ्या आवाजात ऐकायला की काय सांगू. आता पुढे बघा, या दोघांचं कोऑर्डिनेशन जमलं. ऋषिकेश आणि जानकीने प्रॅक्टिस केल्यामुळे त्यांना ही स्पर्धा प्रचंड सोपी जाते आणि अर्थातच दोघं जिंकणार आहेत. आता पुढे ऐश्वर्या आणि सारंगची फजिती बघण्यासारखी आहे. तर आता ऐश्वर्या आणि सारंग काय प्लॅन करतात बघा. अंशुमन पुढे सांगतात की चलो भाई पब्लिकली डिमांड है, दिखा दो अपना जलवा और बाकीच्या सगळ्यांना जळवा, पुढच्या फेरीला सुरुवात होते असं ते अनाउन्स करतात. ऐश्वर्या मनात विचार करते, नाही या ऋषिकेश आणि जानकीला जिंकूच द्यायचं नाही. जानकी आणि ऋषिकेश आजची स्पर्धा गाजवायच्या विचारात आहे. असं झालं तर हा डिफेक्टिव्ह सारंग विकेल सगळं घरदार आणि ते मला प्रॉब्लेम ठरेल. आता बघा प्रेक्षकांनो, अंशुमन आता काउंटिंग करतायत. चला स्पर्धेला सुरुवात होतीये, 3, 2 आणि 1. पण ऐश्वर्या इथे फसली. ऐश्वर्या विचार करते की आधी आपण खेळूया आणि तिथे स्पर्धकांकडे जात म्हणते, अहो थांबा थांबा थांबा. आता ते स्पर्धेला सुरुवात व्हायच्या आधीच ओरडते ती. आता ते अंशुमन म्हणतात, काय हो मॅडम काय झालं. सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागतात. आता ऐश्वर्या म्हणते, थांबा थांबा थांबा. आता स्पर्धक त्या जजेसच्या जवळ जाते ती आणि अंशुमन म्हणतात, अहो मॅडम काय हे काय एखादं मालिकेचं लग्न चालू आहे का, रुको शादी नाही हो सकती, काय लावलंय काय तुम्ही. ऐश्वर्या म्हणते, अहो सॉरी काय ना आम्हाला ना हा खेळ आधी खेळू द्या ना प्लीज. आता सारंगला नवलच वाटले, ही अशी काय करते, सगळे तिच्याकडे बघतच राहतात. आता अंशुमन म्हणतात, नाही मॅडम हे काय चाललंय तुमचं, काय हो मॅडम हे सगळे टेबल वगैरे तुमचे आहेत का. ऐश्वर्या म्हणते नाही. मग अंशुमन म्हणतात, अहो मॅडम मग असं होत नसतं गेम मध्ये, अहो स्वतःचाच बॉल स्वतःचीच बॅट असं नसतं चालत हो, मग जजेसला विचारावं लागेल त्यांचं इच्छा काय आहे. ऐश्वर्या म्हणते, बरं मी विचारते ना. आता ऐश्वर्या त्या जजेसच्या समोर जाते आणि म्हणते, मॅम प्लीज रिक्वेस्ट आहे, हा खेळ आम्हाला खेळू द्या ना प्लीज. आता त्या मॅडम म्हणतात, का हो. मग ऐश्वर्या म्हणते, माझ्या नवऱ्याची ना तब्येत बरी नाहीये आणि त्यांना ताप पण आहे, बघा किती खोकला येतोय. सारंग खोकलून पण दाखवतो. ऐश्वर्या म्हणते, प्लीज हात जोडते मी, हा खेळ आम्हाला खेळू द्या ना, म्हणजे बाकीचे खेळ जेव्हा होत असले ना तेव्हा माझा नवरा जरा रिलॅक्स होईल ना तोपर्यंत, प्लीज. ऐश्वर्या बोलत असताना सगळे गावकरी तिच्याकडे बघतायत. सगळ्यांना कळत नाहीये ही अशी काय करते, काय झालं असेल नेमकं. पण प्रेक्षकांनो मला पण ऐश्वर्याचं लॉजिक कळलंच नाहीये. आधी स्पर्धा खेळण्यात काय लॉजिक होतं काही आपलं. उलट तिच्या आधी स्पर्धा खेळल्यामुळे जानकी आणि ऋषिकेशला जरा आयडिया आली आहे की गेम कसा खेळायचा. तर आता ते जजेस जरा विचार करतात आणि विचारांती निर्णय घेतात की ठीक आहे बुवा जाऊ द्या, यांना बरं नाहीये तर खेळू द्यात पहिली स्पर्धा. पण आता इथे ट्विस्ट आलाय. कहाणी में ट्विस्ट असा की ते जजेस म्हणतात, हे बघा तुम्हाला जर स्पर्धा खेळायची आहे तर ज्या कपलची सध्या स्पर्धा सुरू होणार आहे त्यांना तुम्हाला विचारावं लागेल. हा निरोप त्यांनी अंशुमनकडे दिलाय आणि अंशुमन आता ऐश्वर्याला ते सांगतात, मॅडम तुम्हाला जर आधी खेळायचं असेल तर तुम्हाला या स्पर्धकांची परवानगी घ्यावी लागेल. आता आलं ना ऐश्वर्याच्या जीवावर, म्हणजे जानकीला विचारायचं म्हणजे तिच्या आधीच अंगाशी येतं. ऋषिकेश आणि जानकी आता एकमेकांकडे बघायला लागतात आणि दोघंही विचार करतात. जजेस म्हणतात, जानकी ऋषिकेश तुम्हाला मान्य असेल तर ठीक आहे आणि नसेल मान्य, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुमचाच डिसिजन असणार आहे. अंशुमन पण सेम विचारतात की सांगा तुमचा काय निर्णय, यांनी स्पर्धा आधी खेळावी का. आता सगळे एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघायला लागतात. आता सौमित्र म्हणतो, दादाने नाही म्हणायला पाहिजे, ऐश्वर्या नक्की काहीतरी लबाडी करेल. अवंतिका म्हणते, हो ना. अरे सौमित्र या दोघांची नाटकं चालली आहेत. सौमित्र म्हणतो, दोघांचे दोघंही खोटारडे एक नंबरचे. आता अंशुमन बघा पुढे म्हणतात, काय करायचंय सांगा पटकन. आता जानकी मोठ्या मनाची आपल्याला तर माहितीच आहे. जानकी म्हणते, सारंग भाऊजींना बरं नसेल तर खेळू द्यात त्यांना आधी आणि त्यांचा निर्णय ते कळवतात. तर अंशुमन म्हणतात, चला तर मग ऐश्वर्या आणि सारंग
तुमच्या दोघांसाठी ही पहिली फेरी आहे. ऋषिकेश आणि जानकीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. चला सारंग ऐश्वर्यांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. स्पर्धेला सुरुवात ते करतायत. आता बघा प्रेक्षकांनो, अवंतिका आणि सौमित्राला काही डिसिजन आवडलेला नाहीये ऋषिकेश आणि जानकीचा, पण ठीक आहे, आता स्पर्धा आहे, हार जीत तो होती रहती आहे. पण ऐश्वर्या फसली आता इथे पहिल्यांदा खेळून. बघा पुढे काय घडलंय. सारंग म्हणत असतो, अहो ऐश्वर्या, कशाला खोटं बोलल्या तुम्ही, माझी तब्येत बरी नाहीये ना, आधी कशाला खेळतोय आपण. आता ऐश्वर्या हळूच म्हणते, तुम्हाला काय करायचंय, चुपचाप बसा ना, मी जे करते त्याकडे लक्ष द्या, बाकी मी काय विचार करते काय नाही त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये तुमचं, गेम खेळा चुपचाप. आता सारंग म्हणतो, अहो ऐश्वर्या, काल तुम्हाला माहित असेल ना आज ही स्पर्धा आहे, मग आपण रात्री प्रॅक्टिस करायला पाहिजे होती, आपण उगाच रात्री आराम केला. बघा ऐश्वर्या म्हणते, सारंग चुप बसा ना, काय पनवती लावली हो, बडबड बडबड, शांत बसा ना. हे बघा आपण आता सगळे टास्क व्यवस्थित पूर्ण करायचे आहेत. सारंग आता घाबरलाय, कसे कसे टास्क पूर्ण करायचे, काय करायचंय, एक पाय बांधून कसं जमणार हे. आता तो मनातल्या मनात ते व्हिज्युअलाइज करतोय, मेणबत्त्या पेटवायच्या, फुगे फोडायचे, नंतर पुढे जायचं, पुन्हा बादलीत बॉल टाकायचे, तो गेम फिरवायचा, असं तो बडबड करत असतो. ऐश्वर्या म्हणते, व्हेरी गुड, असं सगळं रिपीट करत राहा आणि व्यवस्थित खेळा. आता अंशुमन म्हणतात, चला तर मग ऐश्वर्या, सारंग, आता तुमच्या पायाला बांधण्यात आलेलं आहे, चला तर सुरुवात होतीये. 3, 2, 1 स्टार्ट. अरे 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 प्रेक्षकांनो, इथून पुढे तर त्या सारंगचे हाल झालेत. आता सगळेजण स्पर्धा बघताय, अख्खं गाव बघताय, आणि सारंगला कसं खेळवलं ना ऐश्वर्याने ते सगळ्यांना कळलंय. आता त्यांचे एक पाय बांधण्यात आले. ऐश्वर्या आणि सारंग असे हळूहळू पुढे गेलेत. आता सगळ्यात आधी पहिल्या टेबलवरचे फुगे फोडण्यात येत आहेत. फुगे फुटायच्या आधीच फोडता फोडता ती टाचणी खाली पडली आहे. आता ऐश्वर्या म्हणते, अहो सारंग बघा ना, तिथे खाली पडली असेल ना टाचणी. पण सारंग जेव्हा टाचणी शोधायला खाली वागतो तेव्हा ऐश्वर्या त्याला जोरात ओढते फरफटत, आणि आता सारंगला त्रास होत असतो. सारंग म्हणतो, अहो 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 ऐश्वर्या, मी पडीन ना, थांबा ना ऐश्वर्या, अहो ते 3 फुगे राहिले फोडायचे. पण आता ऐश्वर्या म्हणत असते, चला ना सारंग, राहू द्या ना, आपल्याला वेळात पूर्ण करायचंय. आता ती ओढतच असते सारंगला. अंशुमन तिथे कमेंट्री करत असतात, बाप रे, फुगे सगळे फोडलेले आहेत आणि आता पुढच्या फेरीकडे वळलेले आहेत. ऐश्वर्या मॅडमला काहीही करून ती स्पर्धा जिंकायची आहे. आता तेवढ्यात ऐश्वर्या इतकी जोरात ओढते सारंगला की सारंग जोरात खाली पडतो आणि कमरेवरच आपटतो. खरं तर ओवीला बिचारीला कळे ना तिच्या काकाच्या वेदना काय आहेत. काकाला तरी कुठे कळल्या ओवीच्या वेदना. ओवी आता हसायला लागते सारंगला. आता पुढे मेणबत्त्या पेटवण्याची स्पर्धा आहे. आता कशा बशा मेणबत्त्या पेटवतायत ते वारं. एका काड्याच्या पेटीत जेवढ्या मेणबत्त्या पेटतील तेवढ्या पेटवल्यात. आता पुढे पुढे जोरात ओढते ऐश्वर्या, त्यामुळे सारंगला बेंच लागतो आणि त्याच्या पायातून रक्त येत असतं. सारंग ऐश्वर्याला ओरडून म्हणत असतो, ऐश्वर्या माझ्या पायाला लागलं. पण ऐश्वर्या त्याच्याकडे बघत पण नाही. आणि आता ते डाईस असतो ना सापशिडी सारखा, तो 3दा फिरवतात ते, आणि तिथे त्यांचे आकडे जरा मागे पुढेच येतात. आता सारंगला त्रास होत असतो तेव्हा तो म्हणत असतो की अहो ऐश्वर्या मला त्रास होतोय, थांबा ना जरा. आणि आता ऐश्वर्या काही ऐकत नसते तरी सारंग त्याचा त्रास विसरून तो डाईस खेळायला लागतो आणि त्या ऐश्वर्याला म्हणतो, ऐश्वर्या हा गेम श्रीला खेळायचा आहे, थांबा जरा. ऐश्वर्या ओरडत असते त्याच्यावर, अहो लवकर लवकर आवरा ना सारंग, काय लावलंय नुसता टाइमपास, चला लवकर. या दोघांनी 3दा डाईस फिरवलं तेव्हा यांचे फक्त एकदाच 6 नंबर आलेत. आता ऐश्वर्या जोरजोरात ओरडत असते, अहो आवरा ना लवकर सारंग, किती टाइमपास करताय तुम्ही. आता सारंग बिचारा कसा बसा खेळतोय. आता दुसऱ्यांदा पण 6 आले, त्यामुळे सारंग खुश होतो, आले आले 6 नंबर आले. आता बघा प्रेक्षकांनो, पुन्हा तिसऱ्यांदा सुद्धा 6 आलेत. आता अशा प्रकारे हा टेबलचा गेम संपला आणि आता पुन्हा ऐश्वर्या जोरात ओढते सारंगला. ऐश्वर्याची ताकद बेकार आहे प्रेक्षकांनो. आता सारंग इतका जोरात पडतो, तो ओरडत असतो, ऐश्वर्या अहो थांबा मला त्रास होतोय हो. पण सगळे लोक हसतायत प्रेक्षकांनो. सारंगचा त्रास कोणाला दिसत नाहीये, फक्त जानकीला कसं तरी होतंय. ती म्हणत असते, सारंग भाऊजी सावकाश. आता सारंग कसा बसा उभा राहिलाय. आता त्या टेबलवर बॉल आहेत, ते बॉल फेकायचे आहेत. सारंगला त्रास होत असतो. सारंग अगदी व्यवस्थित सांगत असतो, ऐश्वर्या अहो जरा हळू बॉल मारा, अहो तो नेमका त्याच्यात पोहोचेल, जोरात मारू नका. आता ऐश्वर्याचा 1-2 बॉल गेले त्या बादलीमध्ये आणि आता बॉल गेल्यावर दोघेही उड्या मारतायत. अरे वा, गेला माझा बॉल. आता ते बॉलचा तास झाल्यावर ते बॉल खाली पडलेत ना, आता ते बॉल पुन्हा उचलते ऐश्वर्या आणि सारंगला फरफटतच ओढते. ती जेव्हा ओढत असते ना सारंगला प्रेक्षकांनो, तेव्हा सगळे गावातले लोक खूप हसत असतात सारंगवर. आता बघा पुढे, आता ही सौमित्र अवंतिका दोघांना कसं तरी होत आहे, त्यांना सारंगच्या वेदना कळते. आता ज्याचं त्यालाच माहिती असं भानगड आहे ना प्रेक्षकांनो. आता सारंगला खूप त्रास होत असतो. ऐश्वर्या आता एवढ्या जोरात ओढते त्याला की विचारू नका. म्हणजे ऐश्वर्या सारंगकडे बघतच नाहीये,
ती फक्त तिचा गेम खेळण्यातच मग्न आहे. सारंगशी कोऑर्डिनेट करायचं हे ती विसरूनच गेली आहे. आता सारंग शेवटी तिचा हात धरतो कारण त्याला त्रास होत असतो. आता ते बॉल सगळे चुकतायत त्यांचे बादलीत टाकताना. सारंग तिला घाई करत असतो, ऐश्वर्या वेळ संपतोय, लवकर आवरा. आता थोडे पुढे जातात ते, तो बॉल उचलताना तेव्हा सारंगचा बूटच निघतो आणि आता सगळेजण हसत असतात. सारंग त्याचा बूट घ्यायला जातो तेव्हा तो जोरात पडतो. आता तो म्हणत असतो, ऐश्वर्या थांबा जरा, माझा बूट घेऊ द्या. पण ऐश्वर्या काही ऐकत नसते त्याचं. ऐश्वर्या म्हणत असते, चला सारंग चला. आता सारंगला ती फरफटतीये, म्हणजे सारंग खाली पडलाय आणि ऐश्वर्या त्याला तशीच ओढतीये. आता सारंगला त्रास होत असतो बरं का. सगळे जजेस, सगळे लोक म्हणत असतात, ओ बाई अहो तुमचा नवरा पडला ना, अहो त्याला त्रास होतोय. पण ऐश्वर्याने अक्षरशः सारंगला फरफटतच नेलंय त्या लाईन पर्यंत. ती लाईन क्रॉस करायची आहे ना त्यांना ते टास्क पूर्ण करून, आणि कशीबशी ती लाईन आता सारंगने पार केली आहे प्रेक्षकांनो. म्हणून म्हणलं सुरुवातीला तुम्हाला हसू पण येईल आणि एका डोळ्यात आसू पण येतील. सारंगची अवस्था अजिबात बघवली नाही हो प्रेक्षकांनो. आणि काय काम करतो हा कलाकार, अप्रतिम. कसले हावभाव दिलेत चेहऱ्यावर, बघा ना त्याला किती त्रास होतोय, तो फरफटला जातोय. ऐश्वर्या त्याच्याकडे बघत पण नाहीये. आता कशीबशी ती लाईन त्यांनी क्रॉस केली आहे. सगळेजण टाळ्या वाजवत आहेत त्या दोघांसाठी. आता ऐश्वर्या मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करते, जिंकलो जिंकलो आम्ही, कसा टास्क पूर्ण केला बघा. आता सारंग तसंच लंगडत लंगडत चाललाय बिचारा. एक गुडघा त्याचा पूर्ण फुटलाय, हातात एक बूट घेऊन असाच लंगडत लंगडत चाललाय. ऐश्वर्या आधी पुढे जाते आरडाओरडा करत, जिंकलो जिंकलो आम्ही करत, बळजबरीत जिंकलो जिंकलो करतीये. सौमित्र अवंतिकाला वाईट वाटतंय या सारंगची अवस्था बघून, आणि जानकी तर उठून उभी राहते आणि बघते सारंगला चांगलंच लागलेलं आहे. जानकीला खूप कसं तरी होत असतं, तिच्या डोळ्यात अश्रू आलेत. पण आता काय करणार प्रेक्षकांनो, तिला किती वाटत असलं तरी सारंगला समजलं पाहिजे ना की आपण कोणाची साथ देतोय, काय करतोय. अवघड आहे बाबा. आता बारी आली आहे जानकी आणि ऋषी. सारंग त्याच्या जागेवर जाऊन बसतो, पण त्याला प्रचंड वेदना होत असतात. ऐश्वर्या एकदा पण विचारत नाही की तुम्हाला लागलं का काय. ऐश्वर्या फक्त बडबड करत असते, अहो सारंग काय जिंकलो आपण ना, बघा तुम्ही आता मस्त होणार आहे स्पर्धा, बघा आता हे दोघं हरणार आहेत. ऐश्वर्या तिच्याच नादात आहे. ती सारंगला एकदाही विचारत नाही की तुम्हाला लागलं का, काही त्रास होतोय का. अरे देवा, अवघडच आहे. आता ऋषिकेश आणि जानकीची बारी आली आहे. आता ऋषिकेश म्हणतो, जानकी काल माझ्यामुळे आपण हरलो. जानकी म्हणते, पण आता एकमेकांच्या साथीने जिंकूयात ऋषिकेश. आता ऋषिकेश म्हणतो, जानकी एका पायावर तयार आहे आता मी, दोघांचा कॉन्फिडन्स अगदी हाय लेवलचा आहे. तर स्पर्धेला सुरुवात झाली. अंशुमन आता काउंटिंग करतात, चला स्पर्धेला सुरुवात झालीये, 3, 2, 1. जानकीने स्पर्धेला सुरुवात केली आहे आणि अतिशय छान कोऑर्डिनेशन आहे दोघांचं. प्रेक्षकांनो आवडतोय ना तुम्हाला रिव्ह्यू ऐकायला, चला तर मग चॅनलला सबस्क्राईबही करा आणि मनापासून रिव्ह्यू आवडत असेल तर एखादा लाईक मनापासून द्यायला विसरू नका. तर जानकी आणि ऋषिकेशने ही स्पर्धा गाजवली आहे, यात शंका नाहीये. अतिशय शांतपणे आणि कमीत कमी वेळात त्यांनी सगळे टास्क पूर्ण केलेत. आता सुरुवातीला त्यांनी फुगे सुद्धा फोडलेत. दोघांनी एकमेकांचा हात घट्ट धरलेला आहे आणि दुसऱ्या हाताने काम करतात. आज टीव्हीवर बघायला विसरू नका, छान वाटेल तुम्हाला बघायला. आता जानकीने मेणबत्त्या सुद्धा एकाच काडीमध्ये पेटवल्यात. एका हाताने ऋषिकेशने वारा लागू नये म्हणून त्या मेणबत्तीला असा बाजूने आधार दिलाय. सगळेजण ऋषिकेश जानकीसाठी टाळ्या वाजवतात आणि प्रत्येक जण म्हणतोय, व्हेरी गुड कॉम्बिनेशन, जानकी ऋषिकेश व्हेरी गुड. आता त्यापुढे पुन्हा आले ते. आता ऐश्वर्याचा जीव थोडा थोडा होतोय की कसे हे सगळी स्पर्धा पूर्ण करताय. ऋषिकेश जानकीसाठी टाळ्या वाजताय. आता ऋषिकेश आणि जानकीने तो डाईसचा गेम खेळलाय. आता त्यामध्ये ऋषिकेश आणि जानकीचे 3-4 वेळेला 6 नंबर आले, तेही कमीत कमी वेळामध्ये. अंशुमन खूप कौतुक करताय, क्या बात है यार, ऋषिकेश जानकी व्हेरी गुड. आता सगळेजण नाचताय आनंदाने. ओवी, सगुणा, गुलाब. जानकी आणि ऋषिकेशने तिन्ही चान्स मध्ये 6 नंबर आणलेले आहेत त्या सापशिडीच्या खेळामध्ये. आता पुढे बघा, ऋषिकेश आणि जानकी आता त्या बॉलला बादलीमध्ये टाकतायत प्लास्टिकच्या, आणि आता अतिशय छान कोऑर्डिनेशननी त्या दोघांनी बरेच बॉल बादलीमध्ये टाकलेत आणि कमीत कमी वेळामध्ये ही स्पर्धा त्यांनी पूर्ण करायचा प्रयत्न केलाय. अंशुमन त्यांना प्रत्येक वेळेला मोटिवेट करताय, सगळेजण टाळ्या वाजवताय. इथे तुम्हाला खूप थरार दिसणार आहे. आता सगळे उड्या मारतायत, मागून असं म्युझिक चालू आहे आणि अशा पद्धतीने बादलीची स्पर्धा सुद्धा यांची पूर्ण झाली आहे. आणि आता ऐश्वर्याचा जीव थोडा थोडा होतोय, काय स्पर्धा खेळतायत हे दोघे जण. अशा पद्धतीने ऋषिकेश आणि जानकीने ही स्पर्धा अतिशय व्यवस्थित आणि कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण केली आहे. तर प्रेक्षकांनो आता हे सगळं सारंगच्या लक्षात आलंय. आता सगळेजण जल्लोष साजरा करतायत जेव्हा ऋषिकेश आणि जानकीने एकमेकांच्या कोऑर्डिनेशनने ती पांढरी लाईन ती क्रॉस केली आणि हा तास जिंकला. आता मात्र सारंगचा जीव थोडा थोडा होतो आणि म्हणतो,
देतो कसा सारंग ऐश्वर्याला. ऐश्वर्या, अहो दादाने आणि वहिनीने ती स्पर्धा कमीत कमी वेळात केली हो, आपल्याला जरा जास्तीच वेळ लागला ना. ऐश्वर्या आता इतकी जोरात वसकते सारंगवर आणि म्हणते, सारंग तुम्हाला अक्कल नाहीये ना, तुम्ही किती टाइमपास करत होतात, पडत काय होतात, बूट काय निघाला तुमचा, शी मला तर लाज वाटत होती, असं म्हणून ती झटकते हात सारंगवर. आणि इकडे जानकी आणि ऋषिकेश जिंकले, ते एकमेकांच्या गळ्यात गळे घालून आनंद साजरा करतायत, सगळेजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवताय. ऐश्वर्या मात्र डोक्याला हात लावते आणि अशी तिथेच बसून राहते. आणि प्रेक्षकांनो, हा भाग त्यांनी इथेच संपवलाय. आज तुम्हाला सगळा स्पर्धेचा थरारच बघायला मिळालाय. मजा आली की नाही तुम्हाला? मग चला, आवडला असेल रिव्ह्यू तर ज्यांनी चॅनल नसेल सबस्क्राईब केले ना, त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला लवकरच आपली 1 लाखाची फॅमिली पूर्ण करता येईल. तर प्रेक्षकांनो, आता मोठा ट्विस्ट पुढे आहे. आता त्यांनी ना एक जाहिरात केली आहे. ऋषिकेश आणि जानकी, अर्जुन आणि सायली या दोघांनी ऍड केली आहे की तुमचा आता 1.5 तास मनोरंजन खास होणार आहे. 10 फेब्रुवारी पासून घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा 7:30 ते 8:15 आणि ठरलं तर मग या मालिकेचा 8:15 ते 9 असा एपिसोड तुम्हाला दररोज टीव्हीवर दिसणार आहे. चला तर प्रेक्षकांनो, मनोरंजनासाठी तयार आहात ना? पुढच्या भागात काय झालंय त्यासाठी ऐका. आता बघा, या दोघांनीही स्पर्धा जिंकली आहे हे कळलंय आजीबाईंना आणि सुमित्राबाईंना. आजीबाई आता सुमित्राला अलर्ट करतात. आता सुमित्राबाई म्हणत असतात, आई अगं आपल्या घरावर संकट आलंय, मला साकडं घालावं लागेल देवाला. आजीबाई म्हणतात, अगं हे संकट आहे ना, हे तू काढू शकतेस, म्हणजे ऐश्वर्या आणि सारंगला जिंकू दे. यातून फक्त एकच मार्ग आहे, त्या जानकीला हरू दे, ऐश्वर्या सारंगला जिंकू दे, मग सगळेजण आपण रस्त्यावर येणार नाही. पण ती जानकी जिंकली ना तर आपल्याला भीक मागावं लागेल सुमित्रा, भीक. आता या सुमित्राबाई काही अडचण आणू नये म्हणजे झालं. तर अवंतिका आता जानकीला सांगत असते, ती ऐश्वर्यानं घरात रोज भांडणं करते वहिनी आणि सतत कटकट करत असते. आता तर काय, तिने घराचा एक वेगळाच तमाशा रंगवलाय. आता ना तिने घराला, आता ती असं म्हणते तेव्हा जानकी म्हणते, काय ग अवंतिका, काय झालं घराला? आता सौमित्र ते ऐकतोय. आता बहुतेक तरी मला असं वाटतंय सौमित्र अवंतिकाला सांगू देणार नाही. तुमच्या कमेंट्स मला आवर्जून कळवा प्रेक्षकांनो, काय वाटतंय तुम्हाला? आपला रिव्ह्यू आवडत असल्यास लाईक मात्र नक्की करा आणि तुमच्या कमेंट्सची मी आवर्जून वाट बघते. भेटूयात उद्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत धन्यवाद.